वैष्णोदेवी यात्रेला सहभागी झालेल्या यात्रेकरूंच्या वाहनावर आतंकवादी संघटनेने हल्ला केल्याने 10 श्रद्धाळूंचा मृत्यू झाला। या आतंकवादी हल्ल्यांचा बजरंग दल वतीने निषेध व्यक्त केला। बजरंग दल वतीने राजकमल चौक पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करून घोषणा देण्यात आल्या। सध्या वैष्णोदेवी यात्रेत हजारो लाखो भाविक दर्शनाला दाखल होत आहे। अशातच भाविक वैष्णोदेवीच्या दर्शनाला जात असताना कटरा ते शिवखोडी मार्गावर भाविकांच्या वाहनावर 9 जूनच्या दिवशी आतंकवादी हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात 10 भाविकांचा मृत्यू झाल्याने या घटनेचा देशभरात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे। अमरावती शहरात सुद्धा बजरंग दल वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून वरिष्ठ स्तरावर कडक पावले उचलण्याची विनंतीचे निवेदन सादर करण्यात आले। या दरम्यान बजरंग दल पदाधिकाऱ्यांनी राजकमल चौकात या घटनेला पाकिस्तान खतपाणी घालील असल्याचा आरोप करीत पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले। पाकिस्तानविरोधी घोषणा देत सर्वांनी आतंकवादी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला। केंद्र सरकारने कडक पावले उचलण्यात यावी अशी मागणी आंदोलन दरम्यान करण्यात आली। मी रुपेश राऊत, जिल्हा मंत्री विश्व हिंदू परिषद। दिनांक 9 जून रोजी जम्मू काश्मीर येथील वैष्णोदेवीला जाणाऱ्या सद्भाविकांच्या गाडीवर पाकिस्तान प्रेषित पोचलेल्या ज्या इस्लामिक वृत्तीच्या आतंकवाद्यांनी त्या ठिकाणी बसवर हल्ला केला आणि त्या ठिकाणी 9 यात्री भक्त त्यासोबतच एक ड्रायव्हर असे 10 जणांना त्या ठिकाणी त्या हल्ल्यात प्राण गमवावा लागला, शहीद झाले। प्रथमतः त्या सर्व शहीदांना विश्व हिंदू परिषद बजरंग दल अमरावती वतीनं या ठिकाणी आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। पण त्यासोबतच या घटनेचा तीव्र निषेध करतो। जेव्हा जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा उत्सव जेव्हा भारतात त्या ठिकाणी मनवत होतो, त्या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान या ठिकाणी शपथ घेत होते, अशा वेळी या पाकिस्तानमध्ये पोचलेल्या या आतंकवाद्यांनी भारतामध्ये विशेष करून हिंदूंच्या या यात्रेवर हल्ला केला, हे फार निंदनीय आहे। विश्व हिंदू परिषद बजरंग दल भारतात चालणाऱ्या सर्व हिंदूंच्या यात्रेला या ठिकाणी संरक्षण देण्याचं काम करीत असते आणि म्हणून विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीनं आज या ठिकाणी भव्य आंदोलनाचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आणि या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं पुन्हा आम्ही माननीय महामहिम राष्ट्रपती यांना या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी यांच्या मार्फत या ठिकाणी आम्ही सांगतो आहोत की त्या ठिकाणी कारवाई व्हावी, अत्यंत कडक कारवाई व्हावी। त्या सर्व मारेकऱ्यांना, त्या आतंकवाद्यांचा त्या ठिकाणी सगळ्यांना फाशी देण्यात यावी, ही विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने या ठिकाणी मागणी आहे। जय श्रीराम।